हॅलो ऑल. आपण लास्ट लेक्चरला सोल्युशन ह्या चॅप्टरमधलं बेसिक बघितलेलं. सोल्युशन्स नेमके काय असतात, त्याच्यानंतर सोल्युशन्सचं कॉन्सन्ट्रेशन आपण कसं मोजतो, कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन्स त्याच्यामध्ये आपण बघितलं की सॅच्युरेटेड सोल्युशन, नॉन अनसॅच्युरेटेड सोल्युशन किंवा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन्स काय असतात. आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग दी सोल्युबिलिटी. तो सोल्युबिलिटी वरती कुठले कुठले फॅक्टर्स तुमचे डिपेंड करतात किंवा कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपण बघणार आहे. दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. तो सोल्युबिलिटीच्या केसमध्ये डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सोल्युशन्स, म्हणजे वेगवेगळे सोल्युशन्स येतील, म्हणजे सॉलिड इन लिक्विड. आता हा जो चॅप्टर आहे, दिस सोल्युशन चॅप्टर मेनली कन्सिस्ट ऑफ लिक्विड सोल्युशन्स. आणि आपण याच्यामध्ये लिक्विड लिक्विड बघणार आहे, गॅस इन लिक्विड बघणार आहोत आणि सॉलिड इन सॉलिड थोडंसं आपण बघणार आहोत. मग सगळ्यात महत्वाचा आणि पहिला फॅक्टर आहे तुमचा, दॅट इज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सो सोल्युबिलिटीमध्ये जेव्हा आपण नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट बद्दल बोलतो, म्हणजे दोघांचं नेचर कसं आहे त्याच्यावरती डिपेंड करणार. आपण बघतो की कुठलाही सॉल्यूट हा कुठल्याही सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह नसतो किंवा डिझॉल्व्ह होत नाही. पर्टिक्युलर सॉल्व्हंट्समध्येच पर्टिक्युलर सोल्यूट डिझॉल्व्ह होत असतो. म्हणजे याचं बेसिक रिझन एक आहे की लाईक डिझॉल्व्स लाईक. याचा मिनिंग काय आहे की जे एक सारखे जे कंपाऊंड्स असतात ते एक सारख्या कंपाऊंड्समध्ये डिझॉल्व्ह होतात आणि यालाच आपण म्हणणार लाईक डिझॉल्व्स लाईक. जसं की बघा, म्हणजे काय की दोन सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते सारखं असलं पाहिजे. जर इंटरॅक्शन सारखं असेल तर सोल्युबिलिटी तुमची काय असते, सारखी असते. एक एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल बघा, NaCl इन वॉटर. तर ह्या केसमध्ये सोडियम क्लोराइड इज 100% सोल्युबल इन वॉटर. सो सोडियम क्लोराइड हा तुमचा 100% सोल्युबल आहे. का सोल्युबल आहे पाण्यामध्ये, तर पाण्यात गेल्यानंतर NaCl जो आहे तो Na+ आणि Cl- फॉर्म करतो. म्हणजे हे याचं डिसोसिएशन होतं, आयन्समध्ये कन्व्हर्जन होतं. मग जेव्हा हा आयन्स फॉर्म करतो तर हा जो NaCl आहे हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो. मग पाण्यामध्ये काय असतं तुमचं, Na+, Cl- आणि H2O. जर तुमचं प्युअर वॉटर असेल तर H2Oचं डिसोसिएशन होत नाही, कारण H2O हा तुमचा pH त्याचा न्यूट्रल आहे. ठीक आहे, त्याचा pH न्यूट्रल असतो, 7 असतो, म्हणून तो डिसोसिएट होत नाही जर प्युअर वॉटर असेल तर. किंवा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला H+ आणि OH- मिळेल. बट ते नंतर आपण आयोनिक इक्विलिब्रियम ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघू. बट NaCl आणि H2O यांच्यामध्ये काय असतं, तर Na+ आणि हा जो H2O आहे याच्यामध्ये ऑक्सिजन वरती काय असतो, मायनस चार्ज असतो आणि हायड्रोजन वरती काय आहे, प्लस चार्ज. मग हा जो मायनस आणि Na मधला प्लस यांच्यामध्ये एक टाईप ऑफ अट्रॅक्शन येतं आणि ह्या अट्रॅक्शनला आपण म्हणणार, हे जे आहे याला आपण डायपोल्स म्हणतो आणि याच्यावरती चार्ज आहे पॉझिटिव्ह. सो दिस इज युअर आयन. Na+ काय आहे, आयन, आणि हे काय आहे, डायपोल. सो दिस इज युअर आयन डायपोल इंटरॅक्शन. मग याच्यामध्ये काय आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन, अँड दिस आयन डायपोल इंटरॅक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर द सोल्युबिलिटी ऑफ NaCl इन वॉटर. म्हणून हा सोल्युबल आहे. मग यांच्यावरती एकसारखेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये, म्हणून हे एकमेकांमध्ये सोल्युबल आहे. म्हणून आपण म्हणालो लाईक डिझॉल्व्स लाईक. आणखी एक आपण एक्झाम्पल्स घेतलं, म्हणजे याला आपल्याला समराईज जर करायचं असेल तर जनरली इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह असतात. म्हणजे कुठलाही इनऑर्गॅनिक कंपाऊंड हा इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये डिझॉल्व्ह होतो. मग H2O हा जो आहे तुमचा, तर H2O इज अ इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट अँड NaCl इज अ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मग सॉरी, NaCl इज अ इनऑर्गॅनिक सोल्यूट. मग इनऑर्गॅनिक आहे दोन्ही कंपाऊंड्स, म्हणून तुमचे ते एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह होतात, म्हणून याला आपण लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणालो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतात, की द कंपाऊंड्स अदर दॅन कार्बन, विच कंटेन्स अदर दॅन कार्बन. कार्बन सोडून ज्यांच्यामध्ये बाकीचे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, जनरली इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. म्हणून इनऑर्गॅनिक H2O पण आहे आणि NaCl पण आहे, यांच्यामध्ये हा कार्बन कुठंच नाहीये. बट आपण जर अजून खूप पुढे जाऊन बघितलं तर एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल बघा, CH3OH किंवा इथेनॉल आपण घेऊ, फॅमिलियर आहे आपल्याला. इथेनॉल हा वॉटरमध्ये सोल्युबल असतो. तो बघा, इथं मायनस चार्ज आहे, इथं प्लस चार्ज. इथेनॉल इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा तुमचा काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड.
आणि हा काय आहे तुमचा इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि हा इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट तरी पण एकमेकांमध्ये सोल्युबल आहे. अल्कोहोल हा वॉटरमध्ये सोल्युबल होतो का? कारण इथं अल्कोहोलमध्ये ऑक्सिजनवरती मायनस चार्ज आहे, हायड्रोजनवरती प्लस चार्ज. अँड दिस इज युअर डायपोल मोमेंट. सो दिस मायनस आणि ह्या प्लस मध्ये एक टाईपचं इंटरॅक्शन आहे बघा इथं. ह्या दोघांमध्ये काय आहे इंटरॅक्शन, आणि ह्या इंटरॅक्शनलाच आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग. दिस इज युअर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. So this intermolecular hydrogen bonding is responsible for the solubility. मग इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. जरी हे एकमेकांसारखे नसले, जसं आपण म्हणालो की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक आहे, तरी पण दोघांमधलं इंटरॅक्शन सारखे आहेत म्हणून हे एकमेकांमध्ये सोल्युबल आहे. म्हणून शुगर ही वॉटरमध्ये सोल्युबल होते. आणि शुगर पण वॉटरमध्ये का सोल्युबल होते? कारण शुगरमध्ये आणि वॉटरमध्ये पण काय आहे हायड्रोजन बॉन्डिंग. शुगर इज ऑर्गॅनिक कंपाऊंड तरी पण ती सोल्युबल आहे. त्याचं हेच रिझन आहे. आणि अल्केन्स आर लिस्ट सोल्युबल इन वॉटर. समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल हेक्झेन घेतला फॉर एक्झाम्पल सर, तर खूप कमी सोल्युबल असेल. हेक्झेन घ्या, हेप्टेन घ्या वॉटरमध्ये. का? कारण हेक्झेन किंवा हेप्टेन किंवा ऑर्गॅनिक कुठलाही तुमचा अल्केन जर तुम्ही घेतला तर त्यांच्यामध्ये कुठल्याच टाईपचं आयनायझेशन नाहीये, कुठल्याच टाईपचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही, म्हणून तो सोल्युबल राहणार नाही. मग याला समराईज जर आपल्याला करायचं असेल तर लाईक डिझॉल्व्स लाईक असं आपल्याला करता येईल. म्हणजे सारखे जर कंपाऊंड्स असतील, सारखे म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक जर सारखे असतील तर ते एकमेकांमध्ये काय होतात डिझॉल्व्ह होतात. आणि यालाच आपण म्हणूया लाईक डिझॉल्व्स लाईक. आणि दिस इज युअर नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट. त्याच्यानंतर बघा, समजा आपण आता टेम्परेचरचं बघितलं. आपण पहिलं बघितलं की नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट. दुसरं आहे आता आपलं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. तो सोल्युबिलिटीवरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो ते आपण बघूया. आपण कन्सिडर करूया की हे जे आता समजा फॉर एक्झाम्पल आपण सोल्युशन्स बद्दल बोलतोय, तर सोल्युशन्स जे डिझॉल्व्ह होत आहेत तर त्याच्यामध्ये जेव्हा सॉल्व्हंटमध्ये आपण जेव्हा सोल्यूट ऍड करतो तर तो डिझॉल्व्ह होतो. ह्या प्रोसेसला आपण म्हणणार डिझॉल्युशन. मग ही जी डिझॉल्युशनची प्रोसेस आहे ही आयदर म्हणजे डिझॉल्युशन इज आयदर एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. और एक्झोथर्मिक म्हणजे तुमच्या डिझॉल्युशन जी प्रोसेस आहे ती आयदर हीट ऍब्झॉर्ब करत असेल किंवा हीट रिलीज करत असेल. मग डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ डिझॉल्युशन प्रोसेस टेम्परेचरचा इफेक्ट हा वेगवेगळा होईल. एंडोथर्मिक मध्ये काय होते, हीट तुमची ऍब्झॉर्ब होते, हीट इज ऍब्झॉर्ब्ड. आणि एक्झोथर्मिक मध्ये काय होते, हीट रिलीज होते. हीट इज रिलीज्ड. सो डिझॉल्युशन मध्ये एंडोथर्मिक मध्ये हीट ऍब्झॉर्ब होणार आणि एक्झोथर्मिक मध्ये हीट काय होणार रिलीज होणार. मग समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया पाणी आणि शुगर घेतलं आपण, तर शुगरला आपल्याला स्टर करायला लागतं डिझॉल्व्ह व्हायला. मग जेव्हा तुम्ही शुगर स्टर करता पाण्यामध्ये तर तिला तुम्ही बेसिकली एनर्जी देत असतात. दॅट इज तुम्ही त्याला हीट करत असतात, टेम्परेचर देत असतात, एनर्जी ऍड करत असतात. मग इथं तुमची एनर्जी ऍड होते शुगर इन वॉटरमध्ये. तर शुगर इन वॉटर ही जी सोल्युशन आहे इज युअर डिझॉल्युशन इज एंडोथर्मिक प्रोसेस. ही काय आहे एंडोथर्मिक. ह्या केसमध्ये जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर तुमची सोल्युबिलिटी वाढणार अकॉर्डिंग टू ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. हे ली चॅटलियर्स प्रिन्सिपल आपण 11th स्टँडर्ड मध्ये केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितलंय की आपण रिॲक्शनच्या एका बाजूला जर स्ट्रेस दिला तर रिॲक्शन त्याच्या अपोजिट डिरेक्शन्सला बिहेव करते. म्हणजे जर तुमची प्रोसेस ही एंडोथर्मिक असेल तर ऑब्विसली त्याला टेम्परेचर दिलं तर रिॲक्शन त्या डिरेक्शन मध्ये जाते. मग इथं काय होतंय तुमचं की एंडोथर्मिक आहे, हीट ऍब्झॉर्ब होते. मग आपण जर टेम्परेचर त्याला दिलं तर हीट काय होणार आहे तुमची ऍब्झॉर्ब होणार आहे. आणि हीट जर ऍब्झॉर्ब होत असेल तुमची तर त्याची सोल्युबिलिटी आणखी वाढणार आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा साखरेचं पाक तयार करतो तर त्याच्यामध्ये आपण काय करतो त्याला टेम्परेचर देतो. टेम्परेचर वाढवलं आपण की साखर त्याच्यामध्ये आणखी डिझॉल्व्ह होते. आणि जर तुमची तेच साखरेचं पाक जर आपण त्याला थंड केलं तर ती वरती असा साखरेचा असा व्हाईट कलरचा लेअर येतो. कारण कोल्ड वॉटरमध्ये साखर ही कमी डिझॉल्व्ह होते आणि हॉट वॉटरमध्ये जास्त होते. म्हणून साखरेचं सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर बिकॉज
द शुगर इन सोल्युशन डिझोल्युशन इज एंडोथर्मिक प्रोसेस. मग सिमिलरली इन केस ऑफ एक्झोथर्मिक प्रोसेस हीट रिलीज होते तुमची. ह्या केसमध्ये टेम्परेचर जर वाढवलं आपण तर सोल्युबिलिटी कमी होणार आहे. का? कारण इथं एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. एक्झोथर्मिक म्हणजे हीट तुमची काय होते, रिलीज होते. आणि हीट जर रिलीज होत असेल तर तुम्ही त्याला आणखी टेम्परेचर दिलं की त्याची सोल्युबिलिटी कमी होणार, कारण हीट ही त्याची कंडिशन नाहीये. त्याला उलट त्याची हीट काय करायची, रिलीज करायची. आणि हीट जर रिलीज होत असेल तर त्याची एक्झोथर्मिक प्रोसेस असल्या कारणानं टेम्परेचर तुम्ही वाढवलं तर सोल्युबिलिटी कमी होणार. मग याला जर आपल्याला समजा समराईज करायचं असेल तर फॉर एंडोथर्मिक प्रोसेस temperature increases, solubility increases. तो टेम्परेचर वाढवा, सोल्युबिलिटी तुमची काय होणार, वाढणार एंडोथर्मिक साठी. आणि एक्झोथर्मिक साठी टेम्परेचर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार. दिस इज युअर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. हे टेम्परेचर आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन असेल. आता ह्या केसमध्ये आपण जर बघितलं तर असं काही नाही का, काही केसमध्ये सोल्युबिलिटी वाढते, काही केसमध्ये कमी होते, काही केसमध्ये फ्लॅट पण असते. तो म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवा किंवा कमी करा, त्याची काहीतरी सोल्युबिलिटी फ्लॅट पण असू शकते. असं काही नाहीये. हे जनरल आपण स्टेटमेंट करतो, त्याला कॅटेगराईज करतो. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक खूप महत्त्वाचा ग्राफ तुम्हाला दिलाय, ज्याच्यावरती तुम्हाला सीईटीला पण प्रश्न विचारतात आणि तुम्हाला बोर्ड्सला पण प्रश्न विचारतात. बघा, हा सोल्युबिलिटीचा ग्राफ आहे. इथं जर आपण बघितलं तर ह्या ग्राफमध्ये काही आपल्याला इथं हे दिसत आहेत बघा, एक्झाम्पल्स. म्हणजे प्रत्येकाची सोल्युबिलिटी दिली आहे विथ रिस्पेक्ट टू युअर टेम्परेचर. तो हा जर ग्राफ आपण समजून घेतला तर टेम्परेचर बघा वाढत वाढत चाललंय तुमचं, आणि टेम्परेचर वाढत वाढत चाललंय, इकडे तुमची सोल्युबिलिटी वाढते. ठीक आहे, असा तो ग्राफ आहे. समजा आपण KNO3 जर बघितला तर सिम्पली KNO3 मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, त्याचा ग्राफ असा आलाय बघा. म्हणजे कमी टेम्परेचरला त्याची सोल्युबिलिटी एवढी होती 0ला, आणि जसं जसं मी टेम्परेचर वाढवत गेलो माझी सोल्युबिलिटी वाढत गेली, आणि ह्या टेम्परेचरला त्याची सोल्युबिलिटी इथं आहे. काय एक्सप्लेन करते की KNO3 ची जी सोल्युबिलिटी आहे विथ राईज इन टेम्परेचर त्याची सोल्युबिलिटी वाढत चालली आहे. आणि यालाच आपण म्हणतो, मग ही जी प्रोसेस असेल ह्या केसमध्ये ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. याच्या केसमध्ये KNO3 च्या केसमध्ये एंडोथर्मिक आहे. तुम्ही NABR बघितला, लेटेस्टचे NABR बघितला तर NABR च्या केसमध्ये बघा फ्लॅट आहे बघा, त्याची 0ला पण एवढीच होती आणि 100ला थोडीशी वाढली आहे. मग बऱ्यापैकी काय आहे, फ्लॅट आहे तुमची. त्याच्यानंतर बघा समजा KBR आहे, त्याची पण अशी काय फार विशेष काही वाढलेली नाहीये. NaNO3 है ना. बट हे जे सगळ्या प्रोसेस तुम्हाला दिसतात तर ह्या एंडोथर्मिक प्रोसेस आहे बघा. कुठली प्रोसेस आहे, एंडोथर्मिक. अगेन KCl आहे बघा, फार फ्लॅट आहे. NaCl पूर्ण फ्लॅट आहे बघा, NaCl पूर्ण फ्लॅट आहे. टेम्परेचर वाढवा तुम्ही तेवढं त्याची सोल्युबिलिटी, कारण असं पण त्याला काय फार एनर्जी लागत नाही बघा. मीठ टाका तुम्ही, थोडंसं पाणी हे झालं लगेच ते डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणून त्याची सोल्युबिलिटी विथ राईज इन टेम्परेचर त्याचा तेवढा इफेक्ट नाहीये, म्हणून ती इझिली तुमचं होणार आहे. मग इथं बघा काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला इथं दिसत आहेत. मग ह्या ग्राफवरनं काही समराईज केलेत बघा. मग हे खूप महत्वाचे सीईटी पर्स्पेक्टिव्ह, हे 3 पॉईंट्स खूप महत्वाचे. काय आहे, सोल्युबिलिटीज ऑफ NABR, NaCl आणि KCl स्लाइटली चेंजेस विथ द टेम्परेचर. आताच आपण बघितलं NaCl ची फ्लॅट लाईन होती, तो खूप थोडासा फक्त फरक पडतो, जास्त काही फरक पडत नाही. सो स्लाइटली चेंज विथ द चेंज इन टेम्परेचर. सो टेम्परेचर तेवढा त्याला अफेक्ट करत नाही. अगेन सोल्युबिलिटीज ऑफ KNO3 आताच बघितलं, NaNO3 आणि KBR इन्क्रीजेस अप्रिशिएबली विथ राईज इन टेम्परेचर. सो तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर त्याची सोल्युबिलिटी काय होते, खूप जास्त प्रमाणात वाढते. सो आपण बघितलं की KNO3 चा ग्राफ असा आलेला है ना. सो अप्रिशिएबल अमाऊंट मध्ये त्याची सोल्युबिलिटी वाढलेली. त्याच्यानंतर बघा सोल्युबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. इथे ह्या ग्राफमध्ये Na2SO4 दिलेला नाहीये तुम्हाला, बट कन्क्लुजन मध्ये सांगितले म्हणून ते इम्पॉर्टंट आहे राजाओ, लक्षात घ्या. मग इथं तुम्हाला हे दिलेलं नाहीये, बट हे महत्वाचं आहे Na2SO4. सो विथ राईज इन टेम्परेचर त्याची सोल्युबिलिटी कमी कमी होते. म्हणजे त्याचा ग्राफ असा काहीतरी असणार आहे, बट तो त्यांनी इथं दिलेला नाही. आपल्याला माहित नाही कसा आहे, बट तो असा काहीतरी डाऊन द ग्रेड असेल, कारण तो टेम्परेचर वाढवलं की त्याची सोल्युबिलिटी कमी होते. मग Na2SO4 च्या केसमध्ये प्रोसेस काय असणार आहे राजा, एक्झोथर्मिक असणार आहे. काय असणार आहे, एक्झोथर्मिक. 100% एक्झोथर्मिक. मग तुम्हाला प्रश्न काय बनतो सीईटीचा, की कुणामध्ये एंडोथर्मिक आहे, कुणामध्ये एक्झोथर्मिक आहे, कुणाची वाढते, कुणाची कमी होते आणि कुणाची फ्लॅट राहते. मग ह्या 3-4 टाईपचे प्रश्न ह्या ग्राफवरनं सीईटीला आपल्याला एक्सपेक्टेड आहे.
KNO3, NaNO3, KBr यांची ॲप्रिशिएबली विथ राईज इन टेम्परेचर वाढते. NaCl, NaBr, त्याच्यानंतर KCl यांची फ्लॅट राहते, स्लाइटली चेंज विथ द टेम्परेचर. आणि Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर, दॅट इज प्रोसेस इज एक्झोथर्मिक. सो हे सगळं कन्क्लुजन होतं ह्या ग्राफवरनं, जो आपल्याला सीईटी पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा आहे. आता आपण बॅक टू द पॉईंट जाऊ, दॅट इज टेम्परेचरला आपण समराईज करताना बघितलं की टेम्परेचरचा काय इफेक्ट होणार आहे. सो हे सोल्युबिलिटी बद्दल झालं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, आता ही जी सोल्युबिलिटी आपण बघितली, दिस इज युअर सोल्युबिलिटी इन सॉलिड इन लिक्विड. म्हणजे हे जनरली कशाबद्दल बोलतोय आपण, सॉलिड इन लिक्विड बोलतोय. मग सॉलिड इन लिक्विडच्या केसमध्ये हे ऍप्लिकेबल आहे. म्हणजे सोल्यूट तुमचा सॉलिड आहे आणि सॉल्व्हंट तुमचा काय आहे, लिक्विड. अशा केसमध्ये हे चालेल. बट समजा मी टेम्परेचरचा इफेक्ट बघितला, ठीक आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर इन केस ऑफ गॅस इन सॉलिड, सॉरी गॅस इन लिक्विड, आपण लिक्विड्स बद्दल बोलणार आहे म्हणून गॅस इन लिक्विड. बघा, इमॅजिन करू आपण की इथं तुमचा लिक्विड आहे, हा लिक्विड आहे आणि इथं गॅस आहे, इथं गॅसचे पार्टिकल्स आहेत. तो हे काही प्रमाणात डिझॉल्व्ह होतील, है ना, अशी काहीतरी केस असेल तुमची. मग इथं काय होणार आहे, समजा मी आता याचं टेम्परेचर वाढवलं, बघा याला टेम्परेचर दिलं आपण, हीट केलं आपण याला, ठीक आहे. याला जर मी हीट केलं तर तुमचा जो लिक्विड आहे तो इव्हॅपोरेट होणार आहे, तो वरती निघून जाणार आहे. किंवा गॅसचे पार्टिकल्स पण कायनेटिक एनर्जी ऍब्झॉर्ब करतील आणि त्यांची कायनेटिक एनर्जी वाढणार, मग गॅसचे पार्टिकल पण रॅन्डमली एक लांब पळतील एकमेकांपासून. सो गॅसचे पार्टिकल सगळे वरती निघून जातील, तो लिक्विडचे पार्टिकल पण वरती निघून जातील. मग लिक्विडच तुमचा इव्हॅपोरेट होणार आहे किंवा गॅसचे पार्टिकलला कायनेटिक एनर्जी मिळाली तर ते गॅसचे पार्टिकल रॅन्डमली पळून जाणार आहे, निघून जाणार आहेत, कारण तुम्ही टेम्परेचर दिलंय. म्हणून ह्या केसमध्ये टेम्परेचर जर वाढवलं तुम्ही तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड हे कमी होणार आहे. येते लक्षात मी काय म्हणतोय. मग ह्या केसमध्ये आपल्याला जर याला समराईज करायचं असेल तर इन केस ऑफ गॅस इन लिक्विड टेम्परेचर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. सोल्युबिलिटी काय होते, कमी होते. तुम्ही टेम्परेचर वाढवा, सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार. इन टर्म्स ऑफ, इन केस ऑफ गॅस इन लिक्विड, गॅस इन लिक्विडच्या केसमध्ये. सो दिस रिलेशन पूर्ण वेगळं आहे बघा, कारण गॅसच्या केसमध्ये तुमचं काय होणार आहे की गॅस डिझॉल्व जे झालेले आहेत तर ते लिक्विड फेजमध्ये निघून जातील, गॅस फेजमध्ये निघून जातील आणि तुम्हाला सोल्युबिलिटी तुमची काय असेल, कमी होणार. कारण दुसरी महत्वाची गोष्ट की गॅसचे पार्टिकल हे वरती निघून जातील आणि सोल्युबिलिटी कमी होणार. दिस इज युअर इफेक्ट ऑफ टेम्परेचर इन केस ऑफ गॅस इन लिक्विड. बट हेच जर आपण समजा, आता हे झालं टेम्परेचर बद्दल, बट जर आपण समजा इफेक्ट ऑफ प्रेशर बघितला, इफेक्ट ऑफ प्रेशर इन केस ऑफ सॉलिड इन लिक्विड किंवा लिक्विड इन लिक्विड, कुठला पण आपण बघितला, लिक्विड इन लिक्विड, तो प्रेशरचा काय इफेक्ट होत असेल ह्या दोघांवरती, तर नो इफेक्ट ऑफ प्रेशर, because the solids and liquids are incompressible. Pressure has no direct influence on the solubility of solid in liquid and liquid in liquid, because solids and liquids are incompressible. So these are incompressible. So pressure has no effect. Pressure has no effect or no direct influence on solubility of solid in liquid or liquid in liquid. लिक्विड इन लिक्विड. तो दोघांवरती काय डायरेक्ट इन्फ्लुएन्स होणार नाही प्रेशरचा. बट गॅसच्या केसमध्ये इज हायली इफेक्टिव्ह. गॅसच्या केसमध्ये काय होणार, गॅस इन लिक्विड जर आपण बघितला तर गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल. तो आपल्याला माहिती आहे गॅसेस काय आहे, हायली कॉम्प्रेसिबल. तुम्ही त्याला किती पण कॉम्प्रेस करू शकता. मग बघा ना, इथं समजा तुमचा लिक्विड आहे आणि इथं तुमचे गॅसचे पार्टिकल्स आहेत. जर मी याला प्रेशर दिलं बघा इथनं वरती, तर हे गॅसचे पार्टिकल कुठं जाणार आहेत, आतमध्ये जाणार आहेत. सो यांना पर्याय आहे का कुठं जायचा, नाही. जर मी याला पिस्टन लावलं आणि याला खूप जास्त प्रेशर दिलं तर तुमचे हे जे गॅसचे पार्टिकल आहे हे लिक्विडमध्ये जातील आणि यालाच आपण म्हणणार सोल्युबिलिटी. मग गॅस इन लिक्विडच्या केसमध्ये युअर सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द प्रेशर. सो
प्रेशर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. कशाच्या केसमध्ये येईल हे? गॅस इन लिक्विडच्या केसमध्ये. लक्षात घ्या, सॉलिड इन सॉलिडला काही प्रेशर आहे का तुमचं? इफेक्ट आहे का? तर नाही. सॉलिड इन सॉलिडला काहीही रिलेशन नाहीये तुम्हाला, कारण सॉलिड्स काय आहे तुमचे? हायली इनकॉम्प्रेसिबल आहे. काय आहे? इनकॉम्प्रेसिबल. इथे लक्षात मी काय म्हणतोय? मग आता हे जे आहे, प्रेशर वाढवलं तुम्ही तर सोल्युबिलिटी तुमची काय होणार आहे? वाढणार आहे. आणि याला आपण समराइज करतो किंवा याला क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टने एक्सप्लेन करतो तुमचा हेनरीज लॉ. मग हा हेनरीज लॉ काय एक्सप्लेन करतो? हेनरीज लॉ एक्सप्लेन्स द क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन युअर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. तो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विडच्या केसमध्ये हेनरीज लॉ आपल्याला काय सांगतो ते आपण आता बघूया. हेनरीज लॉ स्टेट्स दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली proportional to pressure of gas over the solution. याचं काय मीनिंग आहे बघा. हा तुमचा लिक्विड आहे, ठीक आहे, आणि हा गॅस आहे. आता इथं गॅसचं सरफेसवरती, याच्या सरफेसवरती जितकं जास्त प्रेशर असेल तितके गॅसचे पार्टिकल काय होतील? आतमध्ये येतील. ऑब्वियस आहे, जितकं जास्त प्रेशर तितकं तुमचे गॅसचे पार्टिकल काय होणार? खाली जाणार. सो द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन. जितकं जास्त तुमचं प्रेशर असेल तितके गॅसचे पार्टिकल काय होतील? आतमध्ये जातील. आणि यालाच आपण काय म्हणणार? हेनरीज लॉ. So this Henry's law mathematically can be given by S is directly proportional to P. So where S is your solubility and P is your pressure of gas over solution. So S is directly proportional to P. This is your quantitative aspect of solubility of gas in liquid. आणि हा जो हेनरीज लॉ आहे याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम येतात, याच्यावरती तुम्हाला बोर्डला हेनरीज लॉ विचारतात एक्सप्लेन करायला, किंवा प्रॉब्लेम येतात सीईटीला तुम्हाला येतात. येते लक्षात. सो हे खूप महत्वाचं आहे बघा. मग हेनरीज लॉ काय आहे राजाओ? हेनरीज लॉ इज एस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी. सो सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. हेन्स सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू KH into P, where KH is your proportionality constant which is known as Henry's law constant. याला आपण काय म्हणणार? हेनरीज लॉ कॉन्स्टंट. मग हा जो KH आहे, KH काय आहे बघू तर सोल्युबिलिटी डिवायडेड बाय P. काय आहे तुमचं? सोल्युबिलिटी डिवायडेड बाय P. सो दिस KH, that is Henry's law constant, is simply the solubility of gas in liquid when pressure of gas over the solution is 1 atm or 1 bar. बघा, जर समजा if pressure is equals to 1 bar किंवा 1 atm म्हणू आपण, 1 atm, दोन्ही गोष्टी एकच. 1 atm आणि 1 बार मधलं रिलेशन काय आहे? सारखंच आहे बघा. 1 atm इज इक्वल्स टू 1.013 बार. आपण जनरली कॅल्क्युलेशन करताना 1च कन्सिडर करतो. खूप ॲक्युरेट जेव्हा आपल्याला करायचं आहे त्यावेळेस आपण 1.013 बार घेतो. जर तुमचा प्रेशर तुमचा 1 atm आहे तर व्हॅल्यू पुट केली तर KH इज इक्वल्स टू काय येईल राजा? S. मग हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज नथिंग बट द सोल्युबिलिटी. हे काय आहे? हेनरीज लॉ काय आहे? इज नथिंग बट द सोल्युबिलिटी. कधीची सोल्युबिलिटी आहे? व्हेन प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन इज 1 बार और 1 atm. जेव्हा तुमच्या सरफेसवरचं प्रेशर गॅसचं, म्हणजे हे वाला जे प्रेशर आहे, हे वाला जे प्रेशर आहे हे 1 बार जेव्हा असेल, ठीक आहे, 1 बार किंवा 1 atm जेव्हा असेल तेव्हा जेवढी गॅसची सोल्युबिलिटी असणार आहे त्यालाच म्हणायचं हेनरीज लॉ कॉन्स्टंट. अँड दिस हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज अ फंक्शन ऑफ नेचर ऑफ गॅस. हे गॅसवरती डिपेंड करणार की त्याची सोल्युबिलिटी ही किती असणार आहे. मग KH हा प्रत्येकसाठी काय असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. मग KH इज इक्वल्स टू काय येईल? सोल्युबिलिटी. हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज नथिंग बट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस
in the solution when pressure of gas over the solution is 1 atm or 1 bar. So याला आपण सिम्पली काय म्हणणार, हेनरीज लॉ. अँड दिस इज युअर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर हेनरीज लॉ. आणि याच्यावरती बेस्ड आपल्याला काही न्यूमरिकल्स असणार आहे. आता प्रत्येक तुमचा जो गॅस आहे त्या प्रत्येक गॅसची सोल्युबिलिटी ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक गॅसचा केएच ची व्हॅल्यू काय आहे, वेगवेगळी आहे प्रत्येक गॅसचे. सो केएच इज अ नेचर ऑफ फंक्शन ऑफ गॅस. So KH is a function of nature of gas. It depends on gas. गॅस कुठला आहे त्याच्यावरती KH ची व्हॅल्यू डिपेंड करणार. गॅस बद्दलला KH ची व्हॅल्यू वेगळी असणार. मग याला पण काही KH च्या काही व्हॅल्यूने आपल्याला काही सोल्युबिलिटीज मिळतात, बट याला काही एक्सेप्शन्स आहेत बघा. एक्सेप्शन्स टू हेनरीज लॉ. सो गॅसेस लाईक CO2 घ्या किंवा NH3 हे एक्सेप्शन आहेत हेनरीज लॉ. हेनरीज लॉ आपल्याला सांगतो की दोघांचं रिलेशन लिनियर आहे. तो एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. सोल्युबिलिटी वाढणार कारण प्रेशर वाढवला सोल्युबिलिटी वाढणार, प्रेशर वाढवला सोल्युबिलिटी वाढणार. हे हेनरीज लॉ आहे. बट काही गॅस असे आहेत नेचरमध्ये की ज्यांची सोल्युबिलिटी हे एक्सपेक्टेड पेक्षा हायर आहे. सो सोल्युबिलिटी इज हायर दॅन एक्सपेक्टेड. सो एक्सपेक्टेड पेक्षा काय आहे, हायर. याचं रिझन काय आहे, बिकॉज दिस गॅसेस इन वॉटर. ठीक आहे, इन वॉटर. सो दिस गॅसेस रिॲक्ट्स विथ वॉटर. हे वॉटर बरोबर रिॲक्ट करतात. बघा समजा CO2 आहे तुमचा, जेव्हा H2O बरोबर रिॲक्ट होतो तर हा फॉर्म करतो कार्बोनिक ऍसिड, दॅट इज H2CO3. जेव्हा अमोनियम रिॲक्ट होतो तुमचा H2O बरोबर तर हा फॉर्म करतो NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. सो इथं तुमचा अमोनियम हायड्रॉक्साईड किंवा अमोनियम हायड्रॉक्साईड फॉर्म होतो, म्हणजेच तुमचा काय फॉर्म होतो तर अमोनियम आयन आणि OH मायनस आयन, दॅट इज हायड्रॉक्साईड आयन. सो दिस गॅसेस रिॲक्ट्स विथ वॉटर, म्हणून तुमची वॉटर मधली सोल्युबिलिटी काय होते, वाढते. सो सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द प्रेशर. आणि हे त्याला एक्सेप्शन्स आहेत CO2 आणि H2O. कशाला एक्सेप्शन्स आहेत, हेनरीज लॉला. अँड दिस इज ऑल अबाउट युअर हेनरीज लॉ. मग याच्या बेस्ड काही न्यूमरिकल्स आपल्याला असतात, तर ते न्यूमरिकल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आत्ता आपण इथं थांबूया. थँक्यू.